बघा, कालच्या तासाला आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स कोणती आहेत हे पाहिलं. म्हणजे मराठीमधून आपण काय करत आहोत, इंग्लिश ही भाषा शिकत आहोत. मातृभाषेतून एखादी गोष्ट शिकली ना तर ती पटकन आपल्या लक्षात राहते. काल आपण 8 सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स पाहिली. कोणती कोणती पाहिली सांग? I, we, you, he, she, it, they. ओके. I, we, you, he, she, it, they ही 8 सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स म्हणजे कर्ता म्हणून वापरली जाणारी 8 प्रोनाउन्स आपण काल पाहिलेली आहेत. तर आज काय करायचं बघा, वाक्यरचना बनवण्यासाठी सुरुवातीला कोणती गोष्ट महत्वाची असते? सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स महत्वाचे असतात. आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट कोणती आहे तर टू बी ची रूपं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. टू बी म्हणजे काय तर टू बी हे एक इंग्लिश मधलं क्रियापद आहे आणि त्याचा अर्थ काय आहे? असणे. या असणे या क्रियापदाची वर्तमानकाळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी अशी 3 काळामधली रूपं वेगवेगळी आहेत. ती कोणती आहे ती आज आपण पाहणार आहोत. तर बघा, टू बी या क्रियापदाची वर्तमानकाळी 3 रूपं आहेत. एम, इज, आर. म्हणा एम, इज, आर. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहे. अनेक वचनी करता असेल तर त्यासाठी आर वापरतात. आता भूतकाळी रूपं कोणती आहेत बघा. वॉज, वेअर. वॉज म्हणजे होता आणि वेअर म्हणजे होते. वेअर हे भूतकाळी टू बीचं रूप अनेक वचनी करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर बघा, शॅल बी, विल बी. शॅल बी म्हणजे असेल आणि विल बी म्हणजे असेल. टू बी ची वर्तमानकाळी रूपं एकूण किती आहे? 3. भूतकाळी रूपं किती आहे? 2 आणि भविष्यकाळी रूपं किती आहे? 2. तर बघा, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आणि त्याच्या पुढे कोणतं टू बीचं रूप येतं हा जो चार्ट आहे तो आपण काय करायचा आहे, उद्या अभ्यास करायचा आहे. आज आपण काय माहिती करून घेतलं आहे? टू बी हे एक क्रियापद आहे. या टू बीची वर्तमानकाळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी अशी वेगवेगळी रूपं आहेत. वाक्यरचना बनवण्यासाठी आधी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स माहिती असावी लागतात, त्याच्यानंतर टू बी ची रूपं माहिती असावी लागतात. मग आपण वाक्यरचना करू शकतो. ओके, धन्यवाद.